मी जसं म्हटलं मित्रांनो की आज क्लाउडी आहे, त्यामुळं सनराईज काय आपल्याला दिसणार नाही. मी इनफॅक्ट थोडा उशिराच आहे, कारण आत्ता जवळजवळ 6:24 झाले, सनराईज होऊन गेलेला आहे. पण इतकं क्लाउडी होतं त्यामुळे ते दिसू शकलं नाही आणि दिसू शकणारच नव्हतं. याच्या अगोदर जिथे सनसेट होतो ते पाहण्यात अगोदर पाहण्यासाठी गेलो होतो. हे दोन्ही अंतर दूरवर आहेत, म्हणजे जिकडे सनराईज होतो ते अंतर आणि जिकडे सनराईज होतो ते अंतर दूर आहे. मी आता जिकडे सनराईज होऊ शकतो त्या बाजूला आलो आहे, पण ऑलरेडी सनराईज झालेला आहे आणि ह्या क्लाउडी असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आहे. तर असं सनराईज ऑलरेडी झालेला आहे, पण ढगाळ असल्यामुळे ते दिसत नाही आहे. आणि ढग तर पाहिलं तर असं इतकं मोठमोठे ढग आहेत, पूर्ण असं म्हणतं असं ढगाळ बनलेलं आहे. सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची किरणं पहा कशी फैलावलीत. आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की सूर्योदय झालेला आहे आणि बराच वेळ झालेला आहे. सूर्योदय झालेला आहे पण सूर्याचं दर्शन काय झालेलं नाही आहे अजून. आता थोड्या वेळात होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं आहे. कारण मी आता खरं निघालो होतो तर तिथं तुम्हाला जसं सांगितलं तसं सूर्यास्त वेगळ्या दिशेला म्हणजे वेगळ्या ठिकाणी मी पाहतो. आणि आत्ता सूर्योदय पाहायला आलो होतो तर असं वातावरण होतं. हे सूर्योदय दाखवतो मी तुम्हाला. आणि ती किरणं किती दिसत असतील मला माहिती नाही. मी अंदाजाने फोटो काढतो आहे, व्हिडिओ काढतो आहे. हां, आणि आता आपल्याला प्रॉपर सूर्योदय दिसतो आहे पहा. अर्थात सूर्योदय होऊन बराच वेळ झालेला आहे, त्यामुळं आता आणि जसं म्हटलं मी तसं किती प्रकार झालेला आहे पहा. काही मिनिटातच इतका प्रकार झालेला आहे सूर्योदय नंतर. म्हणजे आपल्याला कल्पना येईल, हार्डली एक 15-20 मिनटातच इतका प्रकार झालेला आहे मोस्ट प्रॉबेबली. आणि मी आत्ता मॉर्निंग वॉकला निघालेलो आहे. इनफॅक्ट त्याच्या खूप अगोदर मी मॉर्निंग वॉकला निघालो आहे, पण सूर्योदय मला झालेला किंवा सूर्य आत्ता दिसतो आहे म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पॉन्ड आहे आणि मी इथे फिशिंग करतात पहा. एकच जण आहे आणि इथे हा बोर्ड मुद्दामून तुम्हाला दाखवला आहे की इथे तुम्ही फिशिंग करू शकता. पण ते फिशिंग करताना पकडलेले मासे पुन्हा या पॉन्डमध्ये सोडून द्यायचे. आता हे पहा, हे समोर दाखवत असेल तो एक मुलगा दूरवर आहे, तो मासे पकडतो आहे. आणि हा इथे एक छंद म्हणून मासेमारी करतात किंवा मासे पकडतात. मासेमारी नाही म्हणता येणार, शब्द मोठा होईल. त्यामुळे बरेच जण असे मासे पकडतात आणि मासे सोडून देतात परत. एक छंद जोपासायचा म्हणून फिशिंग करतात. एवढंच फक्त यातलं महत्त्वाचं. आणि सुंदर परिसर आहे फार. साधारण कॉमन असलेला हा परिसर आहे. असे परिसर बऱ्याच ठिकाणी म्हणजे खूप ठिकाणी आहेत. असं पॉन्ड असतं, त्या पॉन्डच्या कडेला फिशिंग करतात. त्यानंतर एका ठिकाणी ब्रिज असतो. त्यानंतर वॉक करताना किंवा आपलं उगीचच फिरत असताना बसायचं आणि सूर्यदर्शन अशा ठिकाणी बसून सूर्यदर्शन घ्यायचं आणि पाहत बसायचं. त्याच्या पुढे एक ब्रिज आहे, तो ब्रिजवर मी तुम्हाला दाखवतो. तो पहा, पुढे ब्रिज आहे आणि हा पूर्ण परिसर फक्त सायकलिंगसाठी आहे आणि चालण्यासाठी आहे. याच्याशिवाय इकडे दुसरं कुठलं वाहन येत नाही. हा पूर्ण मी फिरून दाखवतो तुम्हाला पहा. आणि असा परिसर बऱ्याच ठिकाणी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. चारी बाजूला आठी बाजूला आहे म्हटलं तरी चालेल, त्यात काय वावगं नाही होणार. आता इकडून सूर्योदय होतो आहे आणि इकडेच होईल म्हणजे
ऑब्विसली होईलच. मी पण इकडे आलेलो नाही कधी पाहायला, पण होणार. त्यामुळे हा परिसर पहा. इकडनं हे इथे मी पहिल्यांदाच आलो आहे आणि हे वेगळं ठिकाण आहे थोडंसं. इनफॅक्ट तिथनं लांबून गेलेलं असेल, याच्या पलीकडनं गेलेलं आहे, पण प्रॉपर ठिकाणी पहिल्यांदा आलो असावं. आणि किती सुंदर परिसर आहे पहा. ते समोर बदक नव्हे, एक पक्षी आहे जो आणि हवेतही उडतो. तो पहा, तो पक्षी. असा परिसर आहे सर्व हा. हा केवळ सायकलचा ट्रॅक आहे. इथून कुठलं वाहन जाणार नाही, फक्त सायकल आणि पायी, म्हणजे वॉक करायला येण्यासाठी. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे पहा. आणि मी जसं म्हणलं, वॉकला थोडेफार लोक येत असतात. फार पण येतात असं काही नाही आहे, थोडेफार येत असतात. ही झाडांची प्रतिबिंब पाण्यात पडलेली रेली वेगळी दिसतात आणि फोटोमध्ये वेगळी दिसतील पहा. हे पहा, पाण्यात पडलेली प्रतिबिंब वेगळी दिसतात आणि प्रत्यक्षात वेगळी दिसतात. फॉर सेल. काल पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे चालताना अतिशय कुबट वास येतोय. त्या पावसामुळं कदाचित हे कुजलेलं आहे, त्यामुळे कुबट वास येतोय फार. त्यामुळे अमेरिकेत पाहत ही किती लाकडाचे मोठमोठे कोंडके आहेत. खूपच जास्त प्रमाणात इकडे लाकडाचा वापर होतो. म्हणजे आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त लाकूड एक वनसंपदा आहे. त्यातला हा काही भाग दाखवतो मी तुम्हाला. त्यामुळे इथली घरं तर लाकडाचे असतात. इवन लाईटचे खांबसुद्धा लाकडाचे पाहिले आपण पाहतो. बऱ्याच वस्तू अशा लाकडाच्याच मोस्टली असतात. आणि शेती तर आहेच आहे. साधारण आठवड्याभरापूर्वी मी ह्या घराचा व्हिडिओ एक यूट्यूबला टाकला आहे आणि त्यावेळेला इथे काही नव्हतं. हे सर्व जे काही दिसतंय खणलेलं, फुटिंग भरलेलं, ते सर्व आठवड्याभरात झालेलं आहे. इवन ह्या घराबद्दल मी सांगतो आहे. त्या घरात मी आतमध्ये जाऊन शूटिंग केलेलं आहे आणि तो व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे. पण आठवड्याभरात ते
बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि त्याच वेळेला इथे तर मोकळं होतं, तर बेसमेंटची पण तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. लिटरली 8-10 दिवसामध्ये घर इतकं जास्त काम झालेलं आहे. पण आणि मला शोधायचं म्हटलं तर मला तो व्हिडिओ पाहून मी शोधू शकेल, पण आत्ता मी जसं पाहतो आहे 8-10 दिवसात झालेली प्रगती ही सर्व. आता इथे पूर्णपणे त्या कोपऱ्यापर्यंत सर्व कॉलनी नेबरहूड बनणार आहे. जसं दूरवर दिसतंय ना त्याला नेबरहूड म्हणतात, पण ते नेबरहूड म्हणण्यासाठी अगोदर सपाटीकरण करून घेतात आणि सपाटीकरण झाल्यानंतर मग सुरुवात करण्यासाठी इंटरनल रस्ते बनवतात. तर आता हे इंटरनल रस्त्याचं काम चाललेलं आहे. असे सगळे रस्ते बनतील अगोदर आणि मग पुढे काम सरकेल. इथपर्यंत रस्ता पूर्ण झालेला आहे. आता त्याच्या पुढे पुढे असा होत जाईल आणि त्याची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. पहा आता काल दिवसभर बऱ्यापैकी पाऊस पडला, त्याच्यामुळं काय त्यांना अडथळा आला की काय माहिती नाही आहे, पण एवढ्या किरकोळ पावसाने काहीच अडथळा येत नसेल. असं पाणी साठलेलं आहे थोडं आणि असं पुढे 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 काम सरकत जाईल आणि पूर्ण होईल. त्यांच्या दृष्टीने हा काल पडलेला पाऊस किरकोळच असेल. तर या किरकोळ पावसात सुद्धा पहा इतकं पाणी साठलेलं आहे. कामाला अडथळा आला आहे की नाही माहिती नाही आहे, पण मागे जोरदार काम चालू आहे. तिकडे समोर काम चालू आहे आणि आता साधारण किती वाजलेत पहा, 7:45 झालेले आहेत आणि मागे हे शेतीचं स्कीमचं काम चाललेलं आहे. आणि कामगारांच्या गाड्या, कामगार तर आलेले आहेत, काही ठिकाणी काम चाललं आहे, पण मशिनरी तर थांबून आहे. या मशिनरी थांबून आहेत. ही अशी रोडची कामं चाललेली आहेत. आता हे इंटरनल रस्ते होत असतील. अशी कामं चाललेली आहेत म्हणते मी. त्या समोर आपण तिकडे काम चाललेलं आहे, तिकडे जाऊयात. आता इकडे पूर्ण होईल बहुतेक, रस्ता होईल की काय माहिती नाही आहे. आणि हे सुद्धा खोलवर करून ठेवलेलं आहे. तर आपण तिकडे जाऊयात. आता आपण असं मागून आलो आहे आणि आपण इकडे चाललो आहे. आता समोर जे काम चाललं असेल ते पाहायला. अजूनही आपल्याला थोडं पुढे जायचं आहे, इथपर्यंत जाणार आहे मी. ती जे कामं चालली आहेत तिथपर्यंत जाणार आहे. आता आपण बऱ्यापैकी जवळ आलो आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला, आपण तिकडून आलो आहे आणि इथे यायच्यासाठी हे जर दुरून दिसायचं असं आपल्याला, हे शिवरचं काम म्हणजे ड्रेनेजचं, सांडपाण्याचं काम चाललेलं आहे. ते किती खोलवर आहे पाहे. ही जी गाडी आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे शिवर, म्हणून मी सांगतो आहे. आणि पूर्णपणे ड्रेनेजचं काम आहे. आणि ते JCB चालवती लेडी आहे. हे सर्व रॉ मटेरियल आणून ठेवलेलं आहे. हे सर्व इन्स्टॉल होईल. हे पाहिजे शिवर कसं इन्स्टॉल करतात किंवा बसवतात ना, ते मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. खाली ढकलायला गेलं ते ढकल.
आणि तो J&S कन्स्ट्रक्शनचा JCB ती लेडी चालवते. मॉर्निंग केलं त्याने आणि तिकडे दुसरं काम तर चाललेलंच आहे, जे ते आपापल्या कामात व्यस्त आहे. तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. परत सांगतो, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.